घरगुती गॅस दरवाढी विरोधात नागपूरमध्ये काँग्रेस आक्रमक झाली आहे। नागपूर शहर काँग्रेसकडून गॅस दरवाढीच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आलेला आहे। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देतील। तुषार, इंधन टंचाई आहे, गॅसची टंचाई आहे आणि आता घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचे दर वाढतायत, त्यामुळे काँग्रेस आक्रमक झाली आहे। काय म्हणणं आहे सगळ्या या आंदोलनकर्त्यांचं? निश्चित जर का आपण बघितलं तर ज्या प्रकारे नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हे आंदोलन सुरू आहे काँग्रेसचं, एकंदरीत मागच्या 2-3 दिवसापासून नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे। कुठेतरी नागरिकांच्या मनामध्ये देखील भीती आहे। त्या पार्श्वभूमीवर अनेक गॅस एजन्सीच्या समोर लांबच लांब रांगा आपल्याला नागरिकांच्या पाहायला मिळतात, त्यामुळे कुठेतरी प्रशासनाचं याकडे लक्ष नसण्याचा गंभीर आरोप काँग्रेसचा आहे। या पार्श्वभूमीवर नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आपण बघू शकतो की काँग्रेसचे हे सगळे आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मागच्या 2-3 दिवसापासून जे दृश्य आपल्याला नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे त्यावरून असं लक्षात येतं की कुठेतरी नागपूरमध्ये एक तुटवडा निर्माण झाला का, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे काँग्रेसकडनं। मागे आपण बघितलं की जेव्हा काँग्रेसने आंदोलन केले तेव्हा काँग्रेस अत्यंत आक्रमक पद्धतीने आंदोलन करत होती, त्यामुळे या पार्श्वभूमीवर आज पोलिसांनी खबरदारी देखील घेतलेली आहे की कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही। असेल, गॅस दरवाढ असेल, या सगळ्या पार्श्वभूमीवर दिल्लीपासून गल्लीपर्यंत काँग्रेस आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।